आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टीम नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची एक पूजागिरी निमित्त या नांदगावी चर्चा बैठक घेण्यात आली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच आपली वाराणसी आई उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच कनान शाखेचे मार्गदर्शक बिष्णे काकाजी उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। तसे बिष्णे काका उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। आणि या मंचकावर बसलेले या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार। मंचावर बसलेले ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्वांना माझा नमस्कार। आणि बारगाव सेवक सेवकिनी जे आलेले आहेत यांना माझा नमस्कार। या गावचे पोलीस पाटील उपस्थित जांगडेजी स्टेजवर येतील असे मी यांना विनंती करतो। तसेच ग्रामपंचायतचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब आणि सदस्यगण मेंबर साहेब या सर्वांना माझा नमस्कार। मला संचालक साहेबांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, मी त्यांचे आभार मानतो। आज कोजागिरी निमित्त हा कार्यक्रम बाबांना कसा सांगितला आणि कसा मार्गदर्शन केलं तर आपल्या बिष्णे काकाजीनं सांगितलं का कशी कोजागिरी केली आणि कसे सेवक बाबाजवळ शब्द घेण्याकरता गेले आणि मार्गदर्शन सेवकाने सांगितलेच आहे। सेविकांनी सांगितलं आहे मार्गात कसं काय, कसं चालायचं, कसं वागायचं हे तर सर्वांना माहीतच आहे। आणि बाबा कसे होते, बाबा कसे दुःखी झाले, कशी प्रश्न म्हणजे कशी शक्ती प्राप्त झाली, हे बी मोठे मोठे ज्येष्ठ सेवक मार्गदर्शन करतात, सांगतात। पण मे बी एक थोडासा एक लहानसा मी आपला अनुभव सांगतो जीवनातला, माझ्यावर कशी आपत्ती घडली आणि कसं काय घडलं। पहा, माझ्यावर म्हणजे तांत्रिक मांत्रिकचा बहुत सारा बोजा होता। काही तांत्रिक मांत्रिक मी पूजून काढले, शिवारे बोवारे पूजून काढले, पण मला आराम कुठंच नाही लागला। आखिर गाव सोडलं मी कांद्रीला राहायला गेलो, 3 वर्ष तिथं राहिलो, तिथून ड्युटी केली मी। पण मला अनेकांना ह्या मार्गात येण्याकरता शब्द दिला। हे बाई कोणती होती, वारकरी पंथाची होती। बेटा म्हणे तू सर्व सोड, फक्त परमात्माच्या मार्गामध्ये जा, तुला पक्का आराम पडन। मी म्हणला मुठभर अगरबत्त्या वाहत गेलो, तिथं आराम पडला नाही। ह्या एका अगरबत्तीमध्ये असा कोणता फायदा मला आराम पडन नाही। बेटा मी तू तिथंच जा, तुला तिथंच आराम पडन। आपला सामान सुमान घे, त्या परमेश्वराच्या नावाने, बाबा हनुमानजीच्या नावाने घरी जा आणि त्याच्या नावाने अगरबत्ती लाव, तुझं दुःख दूर होईल। आणि खरंच हाय, जागृत आहे भगवंत। त्याच्या नावाने मी आपली अगरबत्ती लावली, पोटात दुःख गेलं तर काही पताच नाही चालला बरं। नाहीतर दिवसातून 3 वेळा तिचे रूप बदली होय माझ्या पत्नीचे। सकाळी वेगळं रूप होय, दुपारी वेगळं रूप आहे आणि संध्याकाळी वेगळं रूप आहे ना। संध्याकाळी काही दातपुडी बसून दे। पहा, आज कमीत कमी ह्या मार्गात येण्याकरता मला 32 ते 30 वर्ष झाले। तेव्हापासून दुःख कुठं गेलं तर पता नाही चालला। आता इथले करून स्नेहाने 12 वर्ष मला काही मूलबाळ झालं नाही। माझे मित्रमंडळी म्हणजे माझे रिश्तेदार म्हणत का बेटा तुला काही आता मुलगा गेले काही होत नाही, तू दुसरी पत्नी कर। दुसरी पत्नी का म्हणजे का घडलं बा दुसरी पत्नी का?
सोडणं म्हणे हिचं नाव का करता म्हणे, हे पागल झाल्याशिवाय राहणार नाही का, तर 12 वर्ष झाले म्हणे, काय हा मार्गात आला, तुझी 2 वर्ष झाले अजून ठिकाणा नाही लागला, दुसरी करून टाक म्हणे. मला ऐका, माझ्या प्रश्नाचं उत्तर असं बाबा हनुमानजी पासून तर बरोबर सोडवतील माझे बाबा हनुमानजी. मला काही दुसरी करायची नाही, दुसरी करायची नाही. बरं होईन तरी ठीक आणि नाही होईन ती ठीक. माझ्या पदरात असन तर भेटणारच आहे, आज भेटल नाही तर उद्या भेटल. पण 12 वर्ष झाल्याच्या नंतर 13व्या वर्षी मार्गात आल्याच्या नंतर 3 वर्षाच्या नंतर महान त्यागी बाबा जुमदेवीने माझ्या पत्रामध्ये पहिली मुलगी टाकली. बरं पहा, नाही तर माझे सासू सासरे म्हणे, माझे घरचे रिश्तेदार म्हणे, कोणी असे म्हणे, बेटा तुला कधीच होणार नाही, तुला जरी होईल माझ्या तर हाताला केस फुटन असे म्हणणारे होते. बरं असे म्हणणारे होते काही. मला भगवंता विश्वास सोडा, भगवंता विश्वास सोड, जे होईल ते होईल, पाहिला जाईल. पण पा भगवंतानं पहिली मुलगी दिली 13व्या वर्षी, दुसरी मुलगी 2 वर्षाच्या नंतर दिली, तिसरी आणि तिसरा मुलगा 2-2.5 वर्षानंतर. पा झोली भरली भगवंतानं, परमेश्वरानं माझी झोली भरली. आज जरी दुसरी केली असती मी ना, आज जरी दुसरी केली ती दोस्ताच्या नात्यानं, माझ्या सासू सासऱ्याच्या म्हणजे मनाप्रमाणे, माझ्या गावच्या माझ्या घरच्या कुटुंबाच्या मनाप्रमाणे दुसरी जरी केली असती, किती झाली असत्या 2 म्हणजे चौचाव कावकाव झाली असती ना. मग दोघीचा वाद आणि याचं मरण म्हणजे असंच आहे ना, एका पुरुषाला 2 बायका, त्याचा झगडा तुम्ही ऐका गा, असं झालं असतं. यायचा वाद आणि यायचा झगडा आणि आपला वाद, मग काय तर तिलाही 2-4 झाले असते आणि हिलाही 4-5 झाले असते. नर्सरी घरीच आणि पहिला वर्गा घरीच, मग आली असती आपण. मग तेवढी कमाई पाहिजे होती ना आपल्याजवळ, तेवढी कमाई बी पाहिजे. मग कमाई तर नाही, आपला देश तर आज जरी 100चा नोट घेतला त्याची किंमत किती आहे? 10 रुपये. 10 रुपये आहे ना. मग कशाला दुसरी करायची? त्याच्याच नावाचं राहणं, त्याच्याच नावानं राहणं. मग असं झालं असतं ना. म्हणून सिन्याने मी विचार केला, भगवंताले हात जोडले, बेटा बाबा हनुमानजी म्हणलं तू देशील तरी ठीक, नाही देशील तरी ठीक. तर भगवंताने दिलं. झगडा लावला नाही, वाद केला नाही केला वाद. मग ते म्हणते ना, तो क्या सवतीचा नवरा उपासानं मेला, ते म्हण याच्या जो खाल्लं तिच्या जो गेला असं तिथं जेवण केलं सर, आणि तो ते म्हणून इकडे गेला असं इकडे जेवण केलं सर. विचार असेल ना, याचं मरण 2 जरी केले असत्या तर, पण ते काही ऐकलं नाही. आपल्या भगवंताच्या तत्व शब्द नियमानं चालायचं, आपले कार्य करायचे, हेच माझी शिकवण होती, हेच माझे नियम होते. काकाजी जेव्हा गेले प्रेमाचे 2 शब्द पासून सिनेमा ऐकत होतो मी. आणि आपल्या टायमातून कायमी विष्णू काकाजी मला मार्गदर्शन करेत. आजचे सेवक नाही, ते बाबाच्या काळाचे सेवक आहेत. बरं बाबाच्या काळातले सेवक आहेत. आणि आता बी बोलण्यात थोडसे म्हणजे वयोमानाच्या याच्यानं बोलणं थोडंसं कम येतं, तरी बी आपल्या टायमात कम से 5 मिनिट 10 मिनिट भेट बोलायला म्हणजे भेट देतात. बरं तर आता अशी स्थिती आहे. मान त्यागे बाबा जुने किती कष्ट केले, बहुत कष्ट केले. सेवकाईनं सांगितलं, हाडाचं पाणी केलं, रक्ताचं रान केलं, आणि बाबानं कार्य भगवंताचे पूर्ण केले. सेवकाई बरोबर दौरा होत होता. बाबा जुमदेवजी याद होते. मोंगर कशाला कुठं दौरे घेत होते. बरं बाबा चाले वाटे पुढे सेवक झाडे काटे, असा बंधू नाही कोठे संसारात, असा बंधू नाही कोठे संसारात. तुम्ही आजपर्यंत कुंभाच्या मेळ्यात गेले असाल, तुम्ही आजपर्यंत कुंभाच्या मेळ्यात गेले असाल, मोठे मोठे साधू संत पाहिले असाल, पण माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजी सारखा कधीच नसेल पाहिला, आणि ना दिसला असेल तुम्हाला. साधे होळे
ह्या जरी मैफिलमध्ये माझे महान त्यागी बाबा जुमदेवजी बसले राहतील ना, तुम्ही विचार नाही कारण का कोणते महान त्यागी बाबा जुमदेवजी होते. ढोंगी साधू होता का नाही, त्याचे मार्गदर्शन मोठे मोठे ज्येष्ठ कार्यकर्ता करतात. बरं बाबाने त्या ढोंगी साधूला चाल तुला परमेश्वराची प्राप्ती करून त्या कसे काय तू परमेश्वर भेटून जातो, ते बी केलं महान त्यागी बाबा जुमदेव. असे साधे होते बरं महान त्यागी बाबा जुमदेवजी. भोळ्या मनाचे, साध्या रूपाचे, प्रेमाचे असे महान त्यागी बाबा जुमदेवजी होते. पण आता जास्त वेळ तर घेत नाही मी, कारण का बोलणाऱ्याला घेत आहे. एक थोडस एक दुसऱ्या टाईपचं घेतो. एक आता जनरल सेन्सच्या हिशोबानं नवीन कसं आजचा युग नवीन आहे म्हणून त्याच्या दोन शब्द मी बोलतो. तुमचा मुलगा म्हणून, या तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मित्र म्हणून मी दोन शब्द बोलतो. नाराज नको होता माऊल्यावा. मी सेवकांना बी विनंती करतो, तुमच्या पाया पडून तर नाराज नको होता. कोणाच्या घरी दोन मुली आहेत तर कोणाच्या घरी एक असन तर कोणाच्या घरी 3 असन, काही हरकत नाही. तुमच्या पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो, जेवढं सोपते तेवढंच पांढरं लावा. जेवढं सोपते तेवढंच पांढरं लावा, जेणेकरून माय बापाच्या तोंडाले कारण नको लावा. काहून काय का माझे इथं रिश्तेदार बी आहे बरं, माझ्या गावचे सेवक बी आहेत. नाही तर सेवक म्हणत असतील, काही रिश्तेदार म्हणत असतील, ह्या आपलं काऊन लपवून ठेवून राहिलाय. मी लपवणार नाही. माझ्या तोंडाला कारण लागला हे गोष्ट पक्की. मी लपवणार नाही. का महान त्यागी बाबा जुमदेवजीचा मी सेवक आहो बरं. म्हणून माझ्या हात जोडून विनंती आहे, तुमच्या पाया पडून सांगतो, जेवढं सोपते तेवढंच पांढरं लावा, जेणेकरून माय बाबाच्या तोंडाले कारण नको लावा. महान त्यागी बाबा जुमदेव परमेश्वरावर वचन दिलं, वचनाच्या बार नाही झाले. आज 9 महिने मुलगी आईच्या गर्भात राहते आणि 9 महिन्यानंतर बार आली. बापानं अरे आंघोळ केली, बापानं पाणी टाकलं, माईनं आंघोळ केली, तुले लायण्याची मोठी केली, तुला लायण्याची मोठी केली, तुला नर्सरीमध्ये टाकली, तुझ्या पहिल्या वर्गात टाकली, तुला नेऊन दिली शाळेत, शाळेतून आणत गेला बाप. आणि जेव्हा तू 10व्या वर्गात गेली, 12वीत गेली, तू आपल्या पायावर उभी राहिली आणि माय बापाला विसरली. अहो तू शिक्षण केलं पूर्ण, तुला म्हणजे इंजिनियर बनवली आणि तुला माय बापाच्या तोंडाले कारण लावलं. हे मोठी दुःखाची गोष्ट आहे. तुझे लहानपणीचे कौतुक पासून आईच्या डोळ्याला दिवसभरातून 10 वेळा पाणी येते. कायसाठी? का माझ्या मुलीला आपल्या पाया उभी केली, मी इंजिनियर बनवली. आणि काय एका बिवड्याच्या घरी गेली हो, काय एका बिवड्याच्या घरी गेली तू. अरे तुझ्या चंदनासारखं देह आहे, तुझ्या चंदनासारखं देह आहे. तुझ्या चंदनासारखं देह आणि एका देवीसारखं रूप आहे आणि तुम्ही एका बिवड्याच्या हातात आपलं शरीर लावलं. अरे विचार करते आपल्या लायकीचा आहे किंवा नाही आहे, ह्या प्रश्न तुझ्या कौतुक पासून आईच्या डोळ्याला जवा तवा म्हणलं पाणी येते. बरं जवा म्हणलं तवा पाणी येते. काऊन? का 10 वर्षानं 12 वर्ष झालं नाही, परमेश्वराला म्हणजे नवस करता करता का नाही, बकरे कोंबडे कापता कापता नवस केले आणि ह्या मार्गात येथून नवस पूर्ण केला. म्हणून आईच्या डोळ्याला जे घडलंय ना, मोठं दुःखाची गोष्ट आहे. बापाचा फुल पॅन्ट फाटला तर फाटू द्या, बापाची बन्याल फाटली तर फाटू द्या, बापाची दाढी वाढली तर वाढू द्या, पण बापाचं हृदय नको फाटू द्या. बापाचं हृदय नको फाटू द्या. आईच्या डोळ्याला पटापट पाणी येते. आईच्या डोळ्याला बरं एका बाईने जरी आई आसू जरी काढल्यानंतर 10 बाईच्या डोळ्याला पाणी येते, पण बापाच्या डोळ्याला पाणी नाही, पण त्याचं हृदय भरून येते. त्याचं हृदय भरून येते. अजय तुझ्यासाठी का कष्ट नाही केले, बापाने केलं.
मायनं केले का माझ्या पोरीच्या लग्नाला काही नाही काही होईन बा आसरा, आणि तुनं काय केलं? एका दारुड्याचं घर केलं. ठीक आहे, दारुड्याचं घर केलं गेलं, जरी तो चांगला जरी राहिला तर तुझ्या लायकतीचा, तर आई वडिलांना जरी वाटलं असतं का गेली तर गेली बा, पण आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. अरे काय दोन भांडे ते धुवायचे ना, त्याच्यात भाजी मानायची बस. आणि मग दारूची नस्या उतरली 4-6 महिन्यामध्ये पाहिजे भगवंता मी ना काय केलं? नाही मावसा भेटत, नाही मामी भेटत, नाही रिश्तेदार भेटत, कोण नाही भेटत. भगवंतावर दोष देता. हे भगवंता म्हणे मी केलं, उतरली नस्या. मग दोघांचाच मधला वाद, दोघांचा वाद मधला पती पत्नीचा. म्हणते हे बाई म्हणते उठ तू भांडे, हे बाई म्हणते उठ तू भांडे, ह्या पट्टा भांडे उठते, कवाड लावून भांडे उठते रे, आणि भांड्याचा आवाज येते म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करते. कवाड लावून भांडे उठते. दोघांचाच वाद. म्हणतात त्याच ऐकायला भेटते आपल्याला, पहिले ऐकायला नाही भेटलं. म्हणून सिन्यानी नवीन तरुण मुलीनं माझं हेच म्हणणं आहे का, तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही शिक्षणवाल्या आपल्या पायावर उभे राहा. मायबाबाच्या कहण्याच्या बार नको जा, आपल्या भावबंधाच्या कहण्याच्या बार नको जा, आणि सत्य मर्यादा प्रेमानं चाला आणि आपल्या पायावर उभे राहा. काही माझ्या बोलण्याच्या गलती झाली असेल, मी सर्वांना माफी मागतो. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार, नमस्कार, नमस्कार.